आज आपण काठी रोल म्हणजे फ्रँकीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी मैदा, 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ टाकायचं, मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं झाकण ठेवून रेस्ट ठेवायची आहे. तोपर्यंत त्याच्यातील स्टफिंग तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच बारीक कापलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रक छान तेलात परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे आणि सॉससुद्धा वापरलेले आहे. आता हे सर्व मी तुम्हाला कॅप्शनमध्ये डिटेलमध्ये देणार आहे. मस्त अशी भाजी बनवून घ्यायची म्हणजे आपली फ्रँकीच्या आतली स्टफिंगसुद्धा तयार झालेली आहे. पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि गव्हाळ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अजिबात जास्त डाग पाडायचे नाही. दोन्ही साईड आपल्याला छान भाजून झाल्याच्या नंतर आपण ह्याचा लगेचच फ्रँकी रोल तयार करणार आहोत. तर डिटेलमध्ये रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे, तर ती सुद्धा नक्की पहा. चपाती आपली तयार झालेली आहे म्हणजे फ्रँकीचा बेस आपला तयार झालेला आहे. त्यावर हिरवी चटणी किंवा कुठलाही सॉस लावायचा आणि तयार केलेली भाजी त्यावरती टाकायची. वरतून कच्चा कांदा, कोबी आणि सॉस टाकून मस्त असा रोल तयार करायचा आहे. तर